सकाळी उठल्या उठल्या लागोपाठ शिंका येतात का? किंवा सतत नाकातून पाणी वाहतंय आणि वाटतंय की अरे, ही तर साधी सर्दी आहे. पण जरा थांबा. जर हा त्रास सारखा सारखा होत असेल तर हे काहीतरी वेगळं असू शकतं. आज आपण या सामान्य वाटणाऱ्या पण खूप त्रासदायक समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल, नाही का? म्हणजे जमिनीवर पडलेली एखादी वस्तू उचलण्यासाठी खाली वाकलं किंवा सहजच डोकं खाली झुकवलं की लगेच कपाळात एक विचित्र तीव्र कळ येते. असं का होतं बरं? यामागे एक खूप स्पेसिफिक कारण असू शकतं. हो, हे लक्षण थेट सायनसच्या त्रासाकडे इशारा करतं. अनेकदा आपण याला साधी डोकेदुखी समजून दुर्लक्ष करतो, पण हे आपल्या सायनसमध्ये काहीतरी गडबड असल्याचं पहिलं आणि महत्त्वाचं चिन्ह असू शकतं. चला तर मग, हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सायनस हा शब्द आपण सतत ऐकतो. पण याचा खरा अर्थ काय आहे? आपल्या शरीरात हे नक्की कुठे असतात आणि त्यांचं काम तरी काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या चेहऱ्याच्या हाडांमध्ये, म्हणजे कपाळाच्या मागे, गालांमध्ये आणि नाकाच्या दोन्ही बाजूला काही रिकाम्या, पोकळ जागा असतात. या पोकळ्यांना सायनस असं म्हणतात. त्यांचं मुख्य काम म्हणजे आपण जो श्वास घेतो ती हवा खेळती ठेवणं आणि डोक्याला एक प्रकारचा हलकेपणा देणं. आता खरी गंमत इथेच सुरू होते. जेव्हा आपल्याला सर्दी होते किंवा कसली ॲलर्जी होते, तेव्हा या पोकळ्यांमध्ये कफ म्हणजे श्लेष्मा साचायला लागतो आणि त्या ब्लॉक होतात. मग या साचलेल्या कफामध्ये बॅक्टेरिया वाढतात, इन्फेक्शन होतं आणि या पोकळ्यांना आतून सूज येते. बस, याच मेडिकल कंडिशनला सायनसायटिस असं म्हणतात. आणि हा त्रास आजकाल इतका कॉमन का झालाय माहितीये? याचं एक मोठं कारण आहे आपल्या आजूबाजूचं वातावरण. शहरांमधलं वाढतं प्रदूषण, धुळीचे कण, धूर या सगळ्यामुळे आपल्या श्वसन मार्गावर सतत एक प्रकारचा हल्ला होत असतो, ज्यामुळे सायनोसायटिसचा धोका खूप वाढतो. बरं, आता आपण एका सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. सायनस आणि त्याच्या त्रासाबद्दल आपल्या समाजात खूप गैरसमज आहेत. चला, त्यातले काही मोठे गैरसमज दूर करू आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते जाणून घेऊ. हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की सर्दी झाल्यावर नाकातून जे पाणी येतं ते थेट मेंदूतून येतं. पण हे 100% चुकीचं आहे. खरं तर नाकातून येणारा तो द्रव पदार्थ म्हणजे म्युकस किंवा श्लेष्मा असतो, जो आपलं शरीर इन्फेक्शनशी लढण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार करतं. आणि हा गैरसमज किती गंभीर आहे हे या वाक्यातून आपल्या लक्षात येतं. या भीतीमुळे अनेक जण चुकीचे उपचार घेत बसतात. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ते मेंदूचं पाणी नाही, तो फक्त श्लेष्मा आहे. आता दुसरा एक मोठा गैरसमज तो म्हणजे उपचारांबद्दल. बऱ्याच जणांना वाटतं की एकदा सायनसचा त्रास सुरू झाला की ऑपरेशन केल्याशिवाय काही खरं नाही. पण थांबा, हे सुद्धा खरं नाहीये. वास्तव खूप वेगळं आहे. खरं तर आकडेवारी असं सांगते की तब्बल 90% रुग्णांना ऑपरेशनची अजिबात गरज नसते. योग्य औषधं, नाकात मारायचे स्प्रे आणि काही साधे सोपे घरगुती उपाय करून हा त्रास पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. मग प्रश्न येतो की ऑपरेशनची गरज कधी पडते? तर फक्त अशा काही गंभीर केसेसमध्ये, जसं की कुणाच्या नाकाचं हाड जन्मतःच खूप वाकडं असेल किंवा या पोकळ्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या असतील आणि त्यावर कुठल्याच औषधांचा परिणाम होत नसेल. पण अशी परिस्थिती खूप दुर्मिळ असते. चला, आता जरा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलूया. असे काही सोपे आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहेत जे सायनसच्या त्रासात खूप मोठा आराम देऊ शकतात. यातला सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे वाफ घेणं. गरम पाण्याची वाफ घेतल्यानं नाकात साचलेला तो घट्ट कफ पातळ होतो आणि त्याला बाहेर पडायला मदत मिळते. दुसरा उपाय आहे जलनेती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही क्रिया तज्ज्ञांकडून व्यवस्थित शिकूनच करायची असते. आणि तिसरा, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दिवसभर भरपूर पाणी पिणं. यानेही कफ पातळ राहतो. आता उपाय करण्या इतकंच महत्त्वाचं आहे काही गोष्टी टाळणं. म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे हा त्रास वाढतो हे समजून घेणं आणि त्यापासून दूर राहणं. थेट अंगावर येणारी एसीची हवा, खूप थंड हवा, धूळ आणि प्रदूषण हे सायनसचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. यांच्या संपर्कात आल्यामुळे सायनसच्या नसांना सूज येते आणि त्रास अचानक वाढू शकतो. त्यामुळे या गोष्टींपासून स्वतःला वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या माहितीचा सगळ्यात महत्त्वाचा सार हा आहे, अनेक जण वर्षानुवर्षे फक्त खोकल्याचं औषध किंवा कफ सिरप घेत राहतात, पण ते फक्त तात्पुरता आराम देतं.
खरा आणि कायमचा आराम मिळवायचा असेल तर लक्षणांवर नाही तर समस्येच्या मूळ कारणावर काम करावं लागतं. म्हणून जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. माझ्या बाबतीत या सायनसच्या त्रासाचं मूळ कारण काय आहे? माझी जीवनशैली आहे, माझ्या कामाची जागा आहे, की माझ्या आजूबाजूचं वातावरण? याचं उत्तर एकदा मिळालं की त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जाईल.